श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। कवठे महांकाळमध्ये पोलिसांची मोठी कारवाई। बिगर परवाना विदेशी दारू वाहतूक उघड, क्रेटा कारसह दारू जप्त। उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या पथकाची धडक कारवाई। 36,000 रुपयांची विदेशी दारू जप्त। नमस्कार, आपण पाहत आहात बीबीएम न्यूज विशेष बातमी। कवठे महांकाळ तालुक्यात बिगर परवाना विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या पथकाने धडक कारवाई करत बेकायदेशीर विदेशी दारूसह 4 चाकी क्रेटा कार जप्त केली। मिळालेल्या माहितीनुसार भगवान सिद्धू हुलवान, वय 45 वर्ष, राहणार शिरढोण, तालुका कवठे महांकाळ, हे बिगर परवाना विदेशी दारू विक्रीसाठी 4 चाकी वाहनातून वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे बुधवार दिनांक 4 रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी कारवाई करत संबंधित वाहनाची तपासणी केली। तपासणी दरम्यान वाहनातून सुमारे 36,210 रुपयांची विदेशी दारू आढळून आली। या प्रकरणात पोलिसांनी भगवान सिद्धू हुलवान तसेच कवठे महांकाळ मधील एका बार चालकावर आणि शिरढोण येथील एका हॉटेल चालकावर गुन्हा दाखल केलेला आहे। या तपासात असेही समोर आलेलं आहे की कवठे महांकाळ ते धुळगाव रस्त्यावरील एका बार मालकाने परवान्याचे उल्लंघन करून बेकायदेशीर दारू विक्रीसाठी दिली, तर शिरढोण येथील हॉटेल चालकाने हा दारू माल विक्रीसाठी आणण्यास सांगितले होते। या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65E आणि 82 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। याबाबतची फिर्याद संदीप तमा साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय यांनी दिली असून याचा पुढील तपास सुरू आहे। पोलिसांच्या या कारवाईमुळे बेकायदेशीर दारू वाहतुकीवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। ही होती सविस्तर बातमी आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा बीबीएम न्यूज नेटवर्क। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।